पानावरील किडे सुद्धा बघू शकतो. तुम्हाला माहीत आहे का 3D गॉगल्स काय आहे? हे गॉगल्स आपल्याला मुलांच्या मनोरंजनासाठी ह्यात आपल्याला पडद्यावर दिसणाऱ्या माहिती आहे का, बरेच आजार हे पाण्यामुळे होतात. ऋतू बदलले की पाण्यातील जंतू ताकदवर होतात आणि अशा वेळेस नगरपालिकेचे लोक पाण्यामध्ये क्लोरीनचा वापर करतात, जो आपल्या शरीरासाठी हानिकारक असतो. अशुद्ध पाणी शुद्ध करून पिण्यायुक्त करू शकतो आणि या पाण्यामधून आपल्याला योग्य ते पोषण मिळतं. धन्यवाद. धक्का देऊ नका. इलेक्ट्रिसिटी जनरेटर बनवलं आहे. तुम्हाला माहिती आहे का वीज कशापासून बनते आणि ह्याला लागणाऱ्या गोष्टी कोणत्या? आणि पाऊस कमी पडल्यामुळे आणि सोलर पॅनल आपण आपल्या छतावर लावतो, पण ते फक्त जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत आपल्याला मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रिसिटी जनरेटर बनवलं आहे. ही मॅग्नेटच्या मदतीने फ्री इलेक्ट्रिसिटी जनरेट करतं आणि ते जनरेट होते आणि खाली बॉक्स हे त्यांनी वीज जनरेट होते. बनवले आहे. आपण बऱ्याचदा फोन चालू असताना नेव्हिगेशन वापरले असेल. आपला फोन आपल्याला कसं मार्गदर्शन देईल हे आपल्याला माहीत आहे. हे जाणून घेण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनातील बहुतेक कामे मानव स्थापित केलेल्या उपग्रहावर अवलंबून असतात. हवामानाचा अंदाज घ्या, शत्रूच्या प्रदेशावर लक्ष ठेवा. हे सर्व कामे वेगवेगळ्या उपग्रहाद्वारे निर्धारित केली जातात. उपग्रहाभोवती परिभ्रमण करणारी वस्तू किंवा छोट्याशा ग्रहांचे पंचशीला संतोष सोनवणे. आज मी जलचक्राविषयी माहिती सांगणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, पाऊस कसा पडतो? उन्हाच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते व ती वाफ हळूहळू वरती जाते. ती वरती गेल्यावर ती वाफ थंड होते आणि त्या वाफेचे ढग काळे होतात. आणि ही प्रोसेस लगेच होत नाही. ह्या प्रोसेसला 6 महिने लागतात आणि मग आपल्याला जून महिन्यात पाऊस पडतो. धन्यवाद. माझ्या प्रकल्पाचे नाव आहे की एक हृदय कसा काम करतो. कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे की आपलं हृदय कसा काम करतो? हृदय हा आपल्या शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे. हृदय हा एक मुठ्ठी एवढा असतो. हृदय आपल्या छातीच्या डाव्या फुफ्फुसाच्या मागे असतो. घाण रक्त हृदयात जाऊन फुफ्फुसात जाते व तिथून स्वच्छ होऊन मग परत हृदयामधून सगळ्या शरीरात जाते. कधी तुम्हाला प्रश्न पडला आपल्याला हार्ट अटॅक कसा येतो? की जेव्हा आपल्याला पोट सुटते त्यामुळे आपला पोट खूप जागा घेऊन टाकतो, म्हणून आपल्या हृदय